प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता. भक्तीचा वसा घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं. भविष्य काळाकडे सातत्याने दृष्टी ठेवून वर्तमान काळ आपण आपला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भगवंताचं नामचिंतन करत असताना कसं जगावं हे समाजाला समजावून सांगितलं. अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं. भगवंताचं नामचिंतन करून भगवान पांडुरंग परमात्म्याचं प्रेम संपादन करून भक्ती संपादन करून त्यांच्या चरणाजवळ जागा मिळवली. आपण एक प्रमाण बोलून जातो की नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी ज्यांच्या हातानं साक्षात भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्यानं नैवेद्य खावा एवढे अधिकार संपन्न श्री संत नामदेवराया यांचं अवघ्या 3 चरणाचं अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला. अभंग श्री संत नामदेवरायांचं आहे. बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील हे असेल. या ठिकाणी उपदेश करत असताना श्री संत नामदेवराय सांगतात, अरे मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव या ठिकाणी कधी ना कधी एक ना एक दिवस तो जाणार आहे. जाणं हे निश्चित आहे. परंतु तो मृत्यू येण्याच्या अगोदर जीवनामध्ये आपण सावधानता बाळगली पाहिजे. म्हणजे आपण सावध झालो पाहिजे, आपण सावधान होतो महाराज. परंतु कधी ज्यावेळी साक्षात यमदेव त्या ठिकाणी आपल्यासमोर उभा असतात, यमदूत आपल्यासमोर उभा असतात, त्यावेळी आपलं संपूर्ण आयुष्य जे आपण जीवन जगलो महाराज, लहानपणापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत सर्व असणारा सातबारा त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यावेळी आपल्या लक्षामध्ये येतं की आता आपण या ठिकाणी जाणार आहोत. परंतु जिवंत असताना आपण भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे होतं. कधी सावधान होतो आपण? शेवटच्या क्षणी. परंतु शेवटच्या क्षणी सावधान होऊन सावधानता बाळगून काही उपयोग नाही. तो मृत्यू येण्याच्या अगोदर जीवनामध्ये आपण सावधान राहिलं पाहिजे. म्हणून संत तत्व सांगून गेले की मरणाआधी सावध व्हावे. बरं काय करायचं सावध होऊन? तर सावधानतेपूर्वक काहीतरी कीर्ती करून माणसाने गेलं पाहिजे. कारण की जाणं हे निश्चित आहे. या ठिकाणी आपण आपल्या दोन्ही डोळ्यांनी जी काही संपूर्ण सजीव सृष्टी बघतो, लक्ष इकडं असू द्या. ज्या ज्या गोष्टीला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढ्या गोष्टी आपण बघू शकतो महाराज या सृष्टीमधल्या, त्यामधली एकही गोष्ट अशी नाही की त्या गोष्टीचा नाश होणार नाही, म्हणजे ती गोष्ट मरणार नाही. प्रत्येकाला जायचे महाराज. परंतु ते जाण्याच्या अगोदर, मृत्यू येण्याच्या अगोदर सावधानतापूर्वक भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर आपली काहीतरी कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. मृत्यू येणार आहे, एक ना एक दिवस आपण जाणार आहोत. परंतु असं काहीतरी करून माणसाने मरावं महाराज की तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपली काहीतरी कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे महाराज. कारण की आपला जो मनुष्य देह आहे, हा मनुष्य जन्म जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला, हा व्यर्थ वाया घालू नका. म्हणून जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. काया म्हणजे आपलं शरीर आहे. हे उत्तम असणारं शरीर आहे. याच शरीराने जर विचार केला तर नरकाचीही प्राप्ती आपल्याला सहजतेने होऊ शकते. आणि याच शरीराने, याच देहाने या ठिकाणी वैकुंठ कैलास स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होऊ शकते महाराज. कारण की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. परंतु शरीर जेवढं चांगलं आहे महाराज तेवढं वाईटसुद्धा आहे. की शरीर विटाळाची आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्यामुळे शरीरे काळे व्यापिले. एक ना एक दिवस काळ्या शरीरावरती झडप घालणार आहे. ते घडण्याच्या अगोदर या मानव देहाने भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. म्हणून नामदेवराय सांगतात की या ठिकाणी उत्तम असणारा नरदेह जीवनामध्ये तुम्हाला काय झाला? प्राप्त झाला. अतिशय उत्तम आहे. बरं का उत्तम हा शब्द वापरला? याचं कारण आहे की याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. फक्त याच देहाने भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण करू शकतो. तेच नामचिंतन आपल्याला करायचं. असो कीर्तनाचा भावार्थ आपण पाहिला. वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी कैलासवासी संपत शंकर जाधव, मला वाटतं त्यांचं प्रथम वर्षश्राद्ध झालेलं 1 महिना झाला. परंतु त्यांच्या असणाऱ्या ज्या पत्नी होत्या त्यांचंही या ठिकाणी आज वर्षश्राद्ध आहे. तर स्वर्गवासी कैलासवासी मंदाकिनी संपत जाधव या ठिकाणी सुंदर असा त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार आहे. त्यांच्या असणाऱ्या मुली सौभाग्यवती वर्षा गंगाधर वारुळे, सौभाग्यवती रेखा बाळासाहेब दुसंगे, सौभाग्यवती सविता संभाजी कराळे, एक असणारा मुलगा श्री सागर संपत जाधव आणि सौभाग्यवती सुनबाई कविता सागर जाधव. या ठिकाणी या परिवारामधले हे दोनही जीव म्हणजे आई वडील या परिवारामधून निघून गेलेले असतील आहेत.
ते कुणाचे मामा असतील, कुणाची काकी असेल, कुणाची मावशी असेल, कुणाची आई असेल, कुणाची चुलती असेल, किंवा कुणाचे मामा असतील, काका असतील, चुलते असतील. ज्यावेळी परिवारावरती या ठिकाणी परिवारामधून हा जीवात्मा निघून जातो महाराज, त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो. परंतु हा विधीचा नियम आहे. आपण लाख जरी प्रयत्न केले की मृत्यू हा चुकवायचा, तर तिथं आपण काही करू शकत नाही, अडवू शकत नाही. कारण की हा मृत्यूचा जो सूत्रधार आहे, सर्व सूत्र भगवंताने जरी आपल्या हातामध्ये दिली असली महाराज, तर या ठिकाणी जन्म मृत्यूचा जो दोर आहे, तो सूत्रधार जो आहे तो भगवंत आहे. आणि तो सूत्रधार असल्या कारणाने आपल्या कर्माची दोरी ही कुणाच्या हातामध्ये आहे? परमात्म्याच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी कुणाचाही मृत्यू टाळू शकत नाही महाराज. परंतु गेल्याच्या नंतर दुःख होणं साहजिक आहे, कारण की माया मोह जो आपण म्हणतो, मायेमध्ये व्यक्ती हा गुंतल्या जातो. या ठिकाणी ज्यावेळेस या परिवारामधल्या 3ही मुली असतील, ज्यावेळेस माहेराला येतील महाराज, दिवाळीला येतील किंवा इतर सणाला माहेराला येतील, उंबरठ्यामध्ये बसलेली आई आणि वडील जे आहेत, ती आई आणि वडील त्यांना परत या ठिकाणी या कुटुंबामध्ये दिसणार नाहीत. लाख जरी प्रयत्न केले महाराज, तरी आई वडिलांना त्यांना फोटोमध्ये बघावं लागेल. अरे मायेने डोक्यावरून हात फिरवणारी आई, तुझं बरं आहे का असं विचारणारी आई, कौतुकाची थाप पाठीवरती टाकणारा बाप, या ठिकाणी आपण लाख जरी प्रयत्न केले की तो बाप आपल्याला पुन्हा पाहिजे, पुन्हा आपण त्या बापाला समोर बघू शकतो नाही महाराज. एकदा गेल्याच्या नंतर या ठिकाणी आज जो सूर्य डोक्यावरती आला, एकदा मावळल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेल. परंतु मातीचे आड झालेले आई आणि वडील, आपण लाख जरी प्रयत्न केले तरी त्यांना आपण पुन्हा पाहू शकत नाही. परंतु संत महात्म्यांच्या न्यायाप्रमाणे जर पाहिलं तर मरतं ते शरीर महाराज, मरतं ते शरीर. माणसाचा आत्मा हा कधी मरत नाही. का मरत नाही? कारण की आत्मा हा भगवंताचा अंश आहे. अंशी जे ब्रह्म आहे ते परमात्म्याचं आहे. कारण की भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला गीता सांगत होते, गीता हे तत्वज्ञान आहे. जीवन जगत असताना मरेपर्यंत आपण जीवन कशा पद्धतीने जगावं हे सांगणारा धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. त्यामध्ये सांगतात की ममैव वंशो जीव लोके जीवभूत सनातनः, म्हणजे प्रत्येकाचा आत्मा जो आहे तो भगवंताचा अंश आहे, हे आपल्यालाही मान्य करावं लागेल. मग मरतं ते शरीर, आत्मा हा कधी मरत नाही. विश्वामध्ये कुठल्याच म्हणजे एवढं ताकदीचं शस्त्र नाही महाराज की ते शस्त्र आपल्या आत्म्याला कापू शकतं. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः, कुठलं शस्त्र असं नाही की ते शस्त्र आपल्या आत्म्याला कापू शकतं. कुठलं पाणी असं नाही, कुठला तलाव असा नाही, कुठला महासागर असा नाही की तो सागर आपल्या आत्म्याला बुडवू शकतो. जगामधली विश्वामधली कुठली एवढी महाराज ताकद नाही की ती असणारी ताकद जी आहे त्या ठिकाणी आपल्या आत्म्याला मारू शकते. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा हा भगवंताचा काय आहे? अंश आहे महाराज. मग जसं माणूस कपडे बदलतो तसं त्या ठिकाणी आत्मा फक्त या ठिकाणी काय करत असतो? आपलं शरीर बदलत असतं महाराज. जसं आपण जीर्ण झालेले वस्त्र टाकून देतो आणि नवीन घरी आणलेले वस्त्र हे धारण करतो, त्याच पद्धतीने आपला आत्मा जो आहे जीर्ण झालेलं शरीर टाकतो आणि नूतन असणारं शरीर त्या ठिकाणी धारण करतो. आणि त्याच न्यायाप्रमाणे या ठिकाणी या दोन्ही जीवात्म्याने आपलं शरीर या ठिकाणी टाकलेलं आहे. पंचमहाभूतापासून मी सांगितलं देहाची निर्मिती झाली. पंचमहाभूतामध्ये या ठिकाणी देहाला विलीन व्हावं लागतं महाराज. परंतु गेल्याच्या नंतर सुद्धा काय विधी केले पाहिजे? कारण की आई वडिलांची या ठिकाणी आपण कितीही सेवा केली किंवा कितीही उपकार फेडण्याचे प्रयत्न केले महाराज, तरी या ठिकाणी आपण त्यांच्या उपकारामधून उत्तराई होऊ शकत नाही, उत्तीर्ण होऊ शकत नाही. अंशतः का होईना उत्तीर्ण होण्याकरता केले जाणारे हे प्रयत्न आहेत. आणि हे सर्व विधी पाठीमागे आपल्या मुलांनी केले पाहिजेत. नाही केलं तर काय होतं महाराज? आजही आपण समाजामध्ये बघतो की 95% लोकांच्या पाठीमागे पितृदोष हा लागलेला आहे. कारण की का पितृदोष लागतो? हे सर्व जर विधी नाही व्यवस्थित झाले तर त्या ठिकाणी पाठीमागच्या जो कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्रास हा होत असतो. का त्रास होतो याचंही संत महात्मे सांगतात. अरे आहा कटा त्यांची करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. ते जे पितर आहेत ते या ठिकाणी आपल्याला शाप देतात महाराज. अरे आम्ही एवढी संपत्ती यांच्यासाठी कमवून ठेवली, परंतु या ठिकाणी आमचं पिंडदान सुद्धा आम्ही गेल्याच्या नंतर हे आमच्या कुळामधले हे मुलं जे असतील ते करत नाहीत. ते आपल्या नावाने बोंबा ठोकतात. ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी पितर लोकांमध्ये बोंब मारली तर आपल्याला सुद्धा मृत्यू लोकांमध्ये बोंबलल्याशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. आता माझी भाषा तुमच्या लक्षामध्ये आली असेल. बोंबलल्याशिवाय म्हणजे आपल्या पाठीमागं दुःख हे लागल्याशिवाय राहणार नाही महाराज. संपत्ती किती असू द्या, किती जरी संपत्ती असली तर त्रास हा जीवनामध्ये आपल्याला होत असतं महाराज. एक वेळेस भगवंत माफ करील आपल्याला.
एक दिवस एक वेळेस भगवंत माफ करतील, परंतु आपले पित्र एवढे खतरनाक असतात, ते आपला पिछा सोडत नाहीत. म्हणजे आपल्याला जर सुखी राहायचं असेल, वास्तविकतः त्यांनी तेवढे कष्ट आपल्यासाठी केलेले असतात महाराज. जोपर्यंत प्रथम वर्षश्राद्ध होत नाही तोपर्यंत कुठलाही जीवात्मा त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला मुक्तता प्राप्त होत नाही. कारण की या ठिकाणी जे काही सत्कर्म पुण्यकर्म एकत्र जमलेलं आहे, घडलेलं आहे, हे सर्व पुण्य आजच्या दिवशी त्यांच्या नावे पाठवल्याच्या नंतर आत्ताची गती भगवंताने त्यांना दिली या दोन्ही जीवात्म्याला, तर याच्यापेक्षा उच्च असणारी गती भगवंत त्यांना देतो. म्हणून हे सर्व कार्यक्रम, हे सर्व विधी या ठिकाणी जीवनामध्ये फार महत्त्वाचे. विठ्ठला विठ्ठला परंतु हे सर्व विधी केले म्हणजे जीवात्म्याला मुक्तता प्राप्त होती, असं संत महात्म्यांचंही म्हणणं आहे. परंतु आता ज्या युगामध्ये आपण जीवन जगत आहोत, महिला वर्ग पुरुष वर्ग, त्या वर्गाचं नाव काय आहे? या युगाचं नाव काय आहे? कलियुग. काय आहे? कलियुग आहे. या कलियुगामध्ये आता कोरोनाने दाखवून दिलं महाराज, आत्ताच्या काळामध्ये 10वे होतात, वर्षश्राद्ध होतात, परंतु आपल्या काळामध्ये म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये माझंही वर्षश्राद्ध 10वा होईलच याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. कारण की आपण मेल्याच्या नंतर म्हणजे आपण देह ठेवल्याच्या नंतर आपल्या मुलाने हे विधी करतील, आपले मुलं विधी करतील, नंतर आपण मुक्तता प्राप्त करून घेऊ याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. कारण की कोरोनाच्या काळामध्ये जर पाहिलं महाराज, कित्येक लोकांचे 10वे सुद्धा झाले नाही. काय कारण होतं? हस्तीच घरी नाही आली महाराज, दवाखान्यामध्ये तिकडंच हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, तिकडंच महानगरपालिकेच्या लोकांनी त्यांचा अंत्यविधी केला, हस्तीसुद्धा घरी आली नाही. अंत्यविधी त्या ठिकाणी तिकडं केल्यामुळं दशक्रिया झाला नाही आणि वर्षश्राद्धसुद्धा झालं नाही. आपलं होईलच की नाही याची गॅरंटी आपणही देऊ शकत नाही महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य की आपल्या मुलाने केल्याच्या नंतर आपल्या जीवात्म्याला मोक्ष प्राप्त होईल, मुक्तता प्राप्त होईल, तिथपर्यंत वाट बघायची नाही. जोपर्यंत आपण स्वतः जिवंत आहोत ना महाराज, तोपर्यंत आपण असं काहीतरी कर्म करायचं, असं चांगलं कर्म करायचं की आपल्या कर्मानुसार भगवंताची गती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला परंतु त्याच्या अगोदर, तो मृत्यू येण्याच्या अगोदर जीवनामध्ये आपण सावधान त्या ठिकाणी झालं पाहिजे महाराज. या ठिकाणी 3 वर्ग संत महात्मे सांगतात. पहिला वर्ग असं आहे, एक जर पाहिलं, खरं जर पाहिलं तर एकतर आपण जन्माच्या अगोदर सावधान असलं पाहिजे. दुसरा वर्ग, एकतर आपण लग्नाच्या अगोदर त्या ठिकाणी सावधान झालं पाहिजे. आणि तिसरा टप्पा म्हणजे किमान मृत्यूच्या अगोदर तरी आपण सावध असलं पाहिजे. जन्माला येण्याच्या अगोदर सावध व्हायचं शक्य आहे का आपल्याला? ऐकताय ना तुम्ही? शक्य आहे? नाही शक्य महाराज. का शक्य नाही? जिथं आपला जन्म झाला नाही तिथं सावधान कसं होणार? सावधान जन्म झाल्याच्या नंतर होऊ शकतो, जिथं जन्मच नाहीये तिथं सावधान त्या ठिकाणी कसं होणार महाराज? तरी सुद्धा संत महात्मे इशारा करतात की जन्माच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. बरं, कोण सावध झालं? उदाहरण जर पाहायचं झालं तर आपल्याला पुराणामध्ये जावं लागेल महाराज. या ठिकाणी शुक भगवंत जर पाहिले, ज्यांना आपण व्यासांचे सुपुत्र म्हणतो, किती वर्ष राहिले आईच्या उदरामध्ये? किती वर्ष? 12 वर्ष. किती वर्ष राहिले? साधारणतः सर्वसामान्य जीव जर म्हटलं तर आईच्या पोटामध्ये गर्भ किती दिवस राहतो? 9 महिने 9 दिवस. जास्तच राहिलं तर 10 दिवस, 11 दिवस, 12 दिवस, 13वा दिवस उगवत नाही महाराज. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहणं एवढी सोपी गोष्ट आहे का? एवढी सोपी गोष्ट आहे? नाही महाराज. तरीसुद्धा राहिले. का राहिले? का राहिले महाराज? आईने बोलावं, बाळा बाहेर आहे, मला त्रास होतोय. व्याजींना सांगावं, बाळा बाहेर आहे रे, तुझ्या आईला त्रास होतोय. आतमधून आवाज यायचा, मला बाहेर यायचं नाही. का बाहेर यायचं नाही म्हटल्याच्या नंतर आतमधला गर्भ बोलत होता महाराज. ते म्हणजे भगवान शुकदेव होते. त्यांनी सांगावं, मी जर बाहेर आलो तर या ठिकाणी माझ्या हातून परमार्थ घडेल की न घडेल मला माहिती नाही. माझ्या हातून भगवंताचं नामचिंतन होईल की ना होईल मला माहिती नाही. आणि मी जर बाहेर आलो ना, या भगवंताची माया, या भगवंताच्या मायेच्या जाळ्यामध्ये मी अडकल्याशिवाय राहणार नाही. मी भगवंताला विसरून जाईन आणि त्यामुळे मी आतमध्येच बरं आहे, मला बाहेर यायचं नाही. काय कारण होतं महाराज? कारण की जन्माला येण्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने ते काय झाले? सावध झाले महाराज. अरे ब्राह्मणाचे पोरं एका खेळाशी व्हाले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळवणी गेले रे. त्या ठिकाणी साक्षात भगवंताला समोर उभा राहावं लागलं महाराज. तेव्हा या कलियुगामध्ये किंवा या विश्वामध्ये ते प्रगट झाले. दुसरे असे व्यक्ती आहेत आणखी एक, की ते सुद्धा जन्माच्या अगोदर त्या ठिकाणी सावध झाले. बरं, या गोष्टी आपल्याकडून होणार आहेत का? शक्य आहे आपल्याला? भगवान शिवशंकराकडे पार्वती मातेने हट्ट धरला की मला गुह्य तत्वज्ञान हे ऐकायचे. नावही तुम्हाला माहिती असेल, मला गुह्यज्ञान ऐकायचे. भगवान शिवशंकरांनी सांगावं, अगं गुह्यज्ञान जर ऐकायचं असेल तर व्यक्ती हा अधिकारी लागतो.
माझाही अधिकार आहे स्वामी, मलाही गुह्यज्ञान ऐकायचं आहे सांगत नव्हती महाराज. परंतु त्या ठिकाणी रुसून बसल्या पार्वती माता. आणि जगामध्ये 3 हट्ट असे आहेत की ते हट्ट आपला म्हणजे काही विलास जरी नसला तरी ते पुरवावे लागतात, जरी चुकीचे असतील तरी. पहिलं त्या ठिकाणी आहे बालहट्ट, श्रीहट्ट आणि राजहट्ट. त्यामधला श्रीहट्ट त्या ठिकाणी पार्वती माता धरून बसल्या. सांगितलं मला गुह्यज्ञान ऐकायचं आहे. ठीक आहे, गुह्यज्ञान जर ऐकायचं असेल तर एकांत ठिकाणी जावं लागेल. गंगेच्या तीरावरती गुह्यज्ञान सांगू लागले महाराज. परंतु गुह्यज्ञान हे पचवणं एवढं सोपं आहे का हो? एवढं सोपं नाही. परंतु पूर्वीच्या काळी म्हणजे अशी पद्धत होती, जर गुह्यज्ञान जर सांगायचं असेल किंवा इतर कुठला ग्रंथ असेल तर हुंकार देण्याची पद्धत होती. भगवान शिवशंकर गुह्यज्ञान डोळे झाकून सांगू लागले, पार्वती माता हुंकार देऊ लागल्या. मध्येच त्यांना झोप आली, डोळे बंद केले आणि निद्रा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गेल्या. परंतु हुंकार हा बंद नाही. हुंकार कुठून येत होता? पाण्यामधून आवाज येत होता महाराज. त्याच पाण्यामध्ये एक मासा होता, त्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते. त्यांनी गुह्यज्ञान ऐकलं आणि ते हुंकार देत होते. गुह्यज्ञान सांगून झालं, भगवंतांनी डोळे उघडले. भगवान शिवशंकराने, पार्वती ऐकलं का गुह्यज्ञान? नाही स्वामी, मला सुरुवातीला झोप लागली, मग हुंकार कुणी दिला? तेव्हा लक्षामध्ये आलं की माशाच्या पोटामधून त्या ठिकाणी आवाज येते. सांगण्याचं तात्पर्य माझं फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी योगी असणारे मच्छिंद्रनाथ कधी सावध झाले? जन्माला येण्याच्या अगोदर काय झाले? सावध झाले महाराज. ह्या गोष्टी आपल्याकडून शक्य नाहीत. मग संत महात्मे सांगतात किमान लग्नाच्या अगोदर तरी माणसाने सावध असलं पाहिजे. पटतंय का हे आपल्याला? लग्नाच्या अगोदर सावध असलं पाहिजे, पटतंय आपल्याला? जर असते महाराज तर लग्नच केले नसते. हां बरं, कोण कोण सावध झालं? समर्थ रामदास स्वामींचं लग्न महाराज. मंगल अष्टिका, शेवटची मंगल अष्टिका ब्राह्मण देवता म्हटले की आता सावध सावधान समयो साधा समीपै असे. शुभमंगल सावधान म्हटल्याबरोबर त्यांनी ब्राह्मण देवतेला प्रश्न केला, भूदेव या ठिकाणी सावधान सावधान बराच वेळा म्हणताय तुम्ही, हा सावधानतेचा इशारा कुणासाठी आहे? त्यांनी सांगवा इथे लग्न कुणाचं चाललंय? म्हणे माझं आहे. मग हा सावधानतेचा इशारा तुमच्यासाठी आहे. बरं याच्यामधून काय उपदेश करायचा, का सावध व्हायचं हे तर सांगा. त्यांनी सांगितलं, एकदा ही शेवटची मंगल अष्टिका झाली, तुमच्या गळ्यामध्ये पुष्पहार पडला रे पडला की तुम्ही कायमस्वरूपी अडकले जाणार. आणि एकदा अडकल्याच्या नंतर इंद्र, भगवंत, चंद्रदेवता, भगवंत सुद्धा या ठिकाणी चुकले नाही. या फेऱ्यामधून कायमचे तुम्ही अडकणार. मग आता सावध व्हा म्हणजे आता नेमकं काय केलं पाहिजे? आता इथून लग्न मंडपामधून पळून गेलं तर चालतंय का? हो म्हटल्याबरोबर बोहल्यावरून महाराज उडी मारली आणि त्या ठिकाणी फरार झाले. म्हणजे लग्नाच्या अगोदर काय झाले? सावध झाले महाराज. परंतु ही गोष्ट या ठिकाणी आपल्याकडून शक्य नाही. आणखी एक व्यक्ती असे आहेत की ते सुद्धा लग्नाच्या अगोदर सावध झाले, ते म्हणजे त्या ठिकाणी कार्तिक स्वामी महाराज. परंतु ह्या गोष्टी आपल्याकडून शक्य नाहीत. पण संत महात्मे सांगतात किमान मृत्यू येण्याच्या अगोदर तरी जीवनामध्ये आपण काय असलं पाहिजे? सावध असलं पाहिजे. बरं कोण सावध झालं मृत्यू येण्याच्या अगोदर? आमचे संत महात्मे सावध झाले महाराज. आमचे संत महात्मे स्वतःच्या इच्छेने येत होते, स्वतःच्या इच्छेने जात होते. एवढी ताकद भगवंताच्या नामचिंतनामधून त्यांनी मिळवली होती. ती मृत्यूच्या अगोदर त्या ठिकाणी सावध झाले. फक्त ते सावध झाले नाही, संपूर्ण जगाला सुद्धा त्यांनी सावधानतेचा इशारा केला. अभंगाचं प्रथम चरण, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. संत महात्मे सांगतात तो मृत्यू येण्याच्या अगोदर जीवनामध्ये आपण सावधान झालं पाहिजे. संत महात्मे सावध झाले. त्यांनी या संपूर्ण जगाला सावधानतेचा इशारा केला महाराज. आपल्यालाही मृत्यू येणार आहे, आपलाही मृत्यू अवघ्या 7 दिवसामध्ये होणार आहे महाराज. कोण कोण सावध झाले मृत्यू येण्याच्या अगोदर? राजा परीक्षितीला अवघ्या 7 दिवसामध्ये तुम्हाला तक्षक नावाचा सर्प हा दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल असं सांगितलं होतं. कारण की हा त्यांना शाप मिळाला होता महाराज, तो आपला भाग नाही. परंतु खरं जर पाहिलं तर अवघ्या 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि त्यांनी मुक्तता प्राप्त करून घेतली. आपल्यासाठी सुद्धा 8वा दिवस उगवणार आहे का हो? आवाज थोडासा वाढवा. आपल्यासाठी 8वा दिवस उगवणार आहे. आपल्याला सुद्धा त्या 7 दिवसामध्ये जायचे महाराज. कोण कधी जाईल हे मात्र सांगू शकत नाहीत. रघुवंशामध्ये जन्माला आलेले राजा खटवांगराया, अवघा त्यांना समजलं की अवघ्या 1 तासामध्ये ज्यावेळेस स्वर्गामध्ये त्या ठिकाणी दानवांचं आणि देवतांचं युद्ध सुरू होतं महाराज, त्या युद्धामध्ये खटवांगरायांना मदतीसाठी त्या ठिकाणी आमंत्रण दिलं. स्वर्गामध्ये गेले, युद्ध देवता जिंकले. इंद्र भगवंतांनी प्रार्थना केली, हात जोडले, तुम्ही जर आमच्या मदतीला आले नसता तर या ठिकाणी आमचा विजय झाला नसता, तुमच्यामुळे आमचा विजय झाला. म्हणून मी एक विनंती करतो, तुमची काय इच्छा असेल ते मला मागून घ्या. काय पाहिजे तुम्हाला? खटवांगरायाने सांगितलं, रघुवंशामध्ये माझा जन्म झालेला आहे, मला काही नको,
मला कुठल्या गोष्टीची कमी नाही, पण जर तुमचा अट्टहास असेल तर मला एक गोष्ट सांगा, अजून माझ्या मृत्यूला किती दिवस, किती काळ, किती महिने, किती वर्ष, किती तास बाकी आहेत? म्हटले ठीक आहे. त्यांनी तपासलं महाराज, पाहिलं, विचारलं आणि त्यांना सांगितलं की अवघा आता म्हणजे आत्ताच्या काळापासून फक्त 1 तास तुमच्या मृत्यूला शिल्लक आहे. हे शब्द ऐकले तक्षणी भगवंताचं नामचिंतन चालू केलं. अरे 1 तास उरला खट्वांग रायसी, भाग्यदशा कैची प्राप्त झाली. अवघ्या 1 तासामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतली महाराज. म्हणजे मृत्यू येण्याच्या अगोदर, मरण तर त्यांनाही चुकलं नाही, त्यांनाही मरावं लागलं महाराज, परंतु अगोदर मुक्तता प्राप्त करून घेतली. तीच गोष्ट आपल्याला सुद्धा करायची की मरणाच्या अगोदर सावध होणं, भगवंताचं नामचिंतन करणं, आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे, असं काहीतरी करून माणसाने मरायचं. व्यर्थ असणारा आपला जन्म वाया घालू नका, अभंगाचं दुसरं जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. नामदेवराय सांगतात की आपला असणारा जन्म व्यर्थ वाया घालू नका, कारण की सुंदर असणारा नरदेह, अरे मानवाची उत्तम काय, अतिशय गोड असणारा नरदेह जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला. मी सुरुवातीलाही सांगितलं की फक्त याच देहाने आपण भगवंताचं नामचिंतन करू शकतो. अरे पशुकाय पापपुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध वैरे होती पांगुळ मुके. मला सांगा, भजन करण्याचं ज्ञान इतर देहाच्या ठिकाणी आहे? नाही महाराज. जर असतं तर म्हशींनी सुद्धा पंढरपूरची वारी केली असती, गायींनी एकादशी धरले असते महाराज. हां, म्हशीसुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसल्या असत्या. जर परमार्थ कळाला असता तर नाही कळत महाराज. परंतु आपण आपला व्यर्थ जन्म का वाया घालावा, का वाया घालतो महाराज? नाही करत आपण भगवंताचं नामचिंतन. बरं, आपलाही प्रश्न असेल की ताई, का भगवंताचं नामचिंतन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे? तर भगवंताचं नाम घेण्याची 2 कारणं संत महात्मे, संत तत्व सांगतात महाराज. पहिलं कारण असं आहे की देवाचं नाव जीवनामध्ये आपण का घेतलं पाहिजे, का देवाचं नाव घ्यावं? ज्यावेळेस आपल्यावरती निर्वाणीचा प्रसंग येईल ना महाराज, भगवंत कधी जीवनामध्ये आपली साथ सोडत नाही. एकदा तुम्ही भगवंताचं नामचिंतन अंतःकरणापासून करा, तो भगवंत त्या ठिकाणी आपली साथ जीवनामध्ये कधी सोडत नाही. आपण आपले पाहुणे मंडळी, समाज आपण म्हणतो, आपल्या कुटुंबाला आपण आपलं म्हणतो, परंतु जोपर्यंत स्वार्थ आहे महाराज, तोपर्यंत हे सर्व आपल्या जवळ असतात. संत महात्मे सांगून गेले की सब पैसे के बाई, परंतु ज्यावेळेस आपल्यावरती निर्वाणीचा प्रसंग येतो ना, त्यावेळी आपल्या जवळचे व्यक्ती आपल्या मस्तकावरती धरलेला मायेचा हात त्या ठिकाणी बाजूला काढून घेतात. हे जर कोणी शिकवलं असेल महाराज आपल्याला, तर कोरोनाच्या काळामध्ये अनुभव घेतलाही असेल. 45 वर्ष झाली होती महाराज, सुंदर असणारं कुटुंब, सुंदर जोडपं, लग्नाला 45 वर्ष झाले आणि नवऱ्याला कोरोना झाला. आपल्या बाबतीमध्ये कदाचित उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. नवऱ्याला कोरोना झाला, त्याला नगरमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती केलं महाराज. दवाखान्यामध्ये भरती केलं, 15 दिवस झाले, परंतु काही त्या ठिकाणी दुखणं काही कमी होत नव्हतं महाराज, स्कोर त्या ठिकाणी वाढत जात होता. शेवटी डॉक्टरांच्याही लक्षामध्ये आलं, आता कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, कुणी कुणाला भेटू देत नव्हतं. सहज जर माणूस खोकला महाराज, तरी माणूस हा लांबून चालायचं, म्हणजे अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. दवाखान्यामध्ये कुणालाही येऊ दिलं जात नव्हतं. 15 दिवस झाले माणूस दवाखान्यामध्ये पडून आहे. शेवटी डॉक्टरांच्या लक्षामध्ये आलं की आता आपण भरपूर प्रयत्न केले, परंतु हा आता वाचणार नाही. चांगल्या घरामधला होता, चांगल्या कुटुंबामधला होता, एवढा सुखाचा संसार 45 वर्ष पती पत्नीने केला होता. कधी जीवनामध्ये एकदाही त्यांची चुकून सुद्धा स्वप्नामध्ये सुद्धा कधी भांडणं झाले नाही महाराज. नाहीतर आपण बघतो मग समाजामध्ये, घरामध्ये आपले वाद चालू असतात. आपण म्हणतो भांड्याला भांडे, समाजामध्ये, व्यवहारामध्ये, जीवनामध्ये, घरामध्ये भांड्याला भांडं लागतं. किती जरी गुणवान असले, किती जरी समजून घेणारे असले, तर काही का होईना, किरकोळ कारणावरून का होईना आपल्या घरामध्ये वाद होतात. बरोबर आहे ना? होतात ना? होतात महाराज. परंतु हे सुंदर जोडपं असं होतं की 45 वर्ष सुखाचा संसार केला, कधी जीवनामध्ये त्यांनी वाद घातला नाही. 15 दिवस झाले डॉक्टरांनी त्या व्यक्तीला सांगितलं, हो भरपूर प्रयत्न केले, परंतु आता तुम्ही जवळचे आहात म्हणून सांगून जाईल, या ठिकाणी 1-2 तासामध्ये तुम्हाला 100% मृत्यू हा येणार आहे. आम्ही काही करू शकत नाही, तुमचा स्कोर वाढलेला आहे, काही करू शकत नाही. फक्त एक गोष्ट तुमच्यासाठी मी आत्ता करू शकतो. तुमची शेवटची इच्छा काय आहे ती फक्त मला सांगा. तुमची शेवटची इच्छा फक्त मी पूर्ण करू शकतो. आता माणसाला कधी मरावं वाटतं का हो? मरावं वाटतं? अगा मर हा बोलणं साथ. एखाद्याला जर सहज म्हटलं जा मर तिकडं, जा मर तिकडं जर म्हटलं तर तेवढा शब्दसुद्धा माणूस सहन करू शकत नाही महाराज. या ठिकाणी 2 तासामध्ये मरावं लागणार, परंतु सत्य हे माणसाला स्वीकारावं लागतं. स्वीकारलं त्याने. ठीक आहे डॉक्टर, माझी शेवटची इच्छा विचारताय ना तुम्ही, मला मृत्यू येणार आहे मला माहिती आहे. माझी शेवटची फक्त इच्छा एवढीच आहे,
45 वर्ष झाली माझ्या लग्नाला. एवढा सुखाचा संसार ज्या पत्नीसोबत मी केला, एवढं प्रेम आमच्या दोघांमध्ये होतं महाराज. एवढा जिव्हाळा होता, एवढा जिव्हाळा होता. साधी आईस्क्रीम जरी खायची म्हटलं ना, दोघांना खायची म्हटलं तर आम्ही एक आईस्क्रीम घेऊन यायचो आणि दोघं खायचो. एवढा जिव्हाळा आमच्या संसारामध्ये होता. माझी शेवटची इच्छा फक्त एवढीच आहे, ती पत्नी या ठिकाणी दवाखान्यामध्ये बोलवून घ्या, त्या पत्नीच्या हातामध्ये हात द्यायचा आणि मला जीव सोडायचा. फक्त शेवटचं मला त्या बायकोला बघण्याची इच्छा आहे. डॉक्टर म्हटले ठीक आहे. डॉक्टरने घरी फोन केला, बायकोला सांगितलं अवघ्या 2 तासामध्ये तुमचा पती हे जाणार आहेत, मरणार आहेत ते. त्यांनी शेवटची इच्छा अशी व्यक्त केली की फक्त बायकोला समोर पाहायचं, पत्नीला समोर पाहायचं, पत्नीचा हात आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि जीव सोडून द्यायचा. तुम्ही आत्ताच्या आत्ता अर्धा 1 तासामध्ये तुम्ही पटकन हॉस्पिटलमध्ये या, कधी यांचा जीव निघून जाईल आम्ही सांगू शकत नाही. बायको म्हटली ठीक आहे डॉक्टर साहेब, मी आत्ताही दवाखान्यामध्ये येईल, पण त्यांचा स्कोर किती वाढला आहे. डॉक्टरने सांगितलं कालपर्यंत 15 होता, पण आज 25 वरती गेला आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर बायको म्हणली काय करा, 25 वरती गेला आहे ना, आता कधी काही हे मरणारच होते. तुम्ही सांगताय अवघ्या 2 तासामध्ये मरणार आहेत नाही, 25 वरती जर स्कोर गेला असेल तर आत्ता मी दवाखान्यामध्ये येत नाही. त्यांचं जर बरं वाईट जर त्या ठिकाणी काही झालं ना, तुम्ही तिकडंच त्यांचा अंत्यविधी करा. प्रसंग तुमच्या लक्षामध्ये आला असेल महाराज. ही मायेची माणसं असतात. ज्यावेळेस निर्वाणीचा प्रसंग जीवनामध्ये आपल्यावरती येतो महाराज, त्यावेळी आपल्या घरामधले कुटुंबामधले नातेवाईक असतील, त्या ठिकाणी आपल्या मस्तकावरचा हात बाजूला करतील, परंतु अंतकरणापासून त्या भगवंताला आवाज द्या. अंतकरणापासून जर त्या भगवंताचं नामचिंतन आपण केलं तर तो असणारा भगवंत संकट समयी या ठिकाणी साथ दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून पहिलं कारण असं आहे की म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का भगवंताचं नामचिंतन करावं. दुसरं कारण असं आहे की सुंदर असणारा नरदेह भगवंताने त्या ठिकाणी आपल्याला दिला. कसा दिला देह, कसा दिला. अरे जेणे हा जीव दिला दान किंवा देवे दिला देह भजना. औट हात म्हणजे 3.5 हाताचा नरदेह भगवंताने दान स्वरूपामध्ये आपल्याला दिला. परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत या देहाची किंमत आपल्याला कळत नाही महाराज. जाऊ नये कर्ममार्गाने एखाद्याचा डोळा गेला, एखाद्याची किडनी फेल झाली, ॲक्सिडेंटमध्ये जर एखाद्याचा हात गेला, पाय गेला महाराज, आपण जर दवाखान्यामध्ये गेलो तर आपल्या एका डोळ्याची, एका किडनीची डॉक्टर लोक किंमत 1000-500 रुपये सांगतात का हो? नाही सांगत. हा देह आपला किती मोलाचा आहे, किती कोटीचा आहे, याचं गणित जीवनामध्ये आपण करू शकत नाही महाराज. भगवंताने प्रत्येकाला दात दिले महाराज. आहेत ना सगळ्याला. आपला जन्म झाला होता तेव्हा दात होते का आपल्याला? होते नव्हते महाराज. कुणी दिले? भगवंताने दिले महाराज. देवाने सुंदर असे दात दिले. किती दिले? अगोदर 32 दात दिले महाराज. अगोदर भगवंताने 32 दात दिले, पुन्हा ते देवानेच पाडले महाराज. बरं झालं देवानेच पाडले, देवानेच दिले, देवानेच पाडले. जर देवाने नसते पाडले आणि तेच दात जर माणसाने पाडले असते महाराज तर भयानक अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली असती. 32 दात भगवंताने दिले, पुन्हा भगवंतानेच ते दात पाडले. पुन्हा किती दिले? पुन्हा 32 दिले महाराज. या ठिकाणी आपल्या समोर जे 2 दात दिसतात ना, त्याला पटाशीचे दात म्हणतात. प्रत्येकाला असतात महाराज समोरचे 2 दात, पटाशीचे दात म्हणतात. त्याच्या शेजारी जे 2 दात असतात त्याला उपपटाशीचे दात म्हणतात. त्याच्या शेजारी असतात त्याला सूर्य दात म्हणतात. त्याच्या शेजारी असतात त्याला दाढा म्हणतात. पाठीमागे असतात बऱ्याच दाढा असतात. आणि लग्न झाल्याच्या नंतर येते तिला काय म्हणतात? अक्कल दाढा. असं तुम्ही म्हणलात बरं का. मला सांगा, दाढा अगोदरच असती पण अक्कल फक्त कधी येते? आता हे सुद्धा मी नाही म्हणत, लग्न झाल्याच्या नंतर येते. आपला जर एक दात पडला ना महाराज, देहाची किंमत मला सांगायची, एक दात जर आपला पडला आणि तो दात जर दुसरा बसवायचा म्हटलं, आता सर्व गोष्टी या ठिकाणी सहज शक्य आहेत महाराज. नवीन दात जर दवाखान्यामध्ये बसवायचं म्हटलं ना तर एक दात बसवण्यासाठी खर्च येतो 50,000 रुपये. किती? 50,000 रुपये. देवाने किती दात दिले आपल्याला? 64 दात दिले महाराज. घरी गेल्याच्या नंतर निवांत बसून तुम्ही हिशोब करायचा. दात किती दिले? 64 दात दिले. 64 गुणिले 50,000 रुपये. प्रत्येक दाताची किंमत आपण किती धरली? फक्त 50,000 रुपये धरली. 64 गुणिले 50,000 बरोबर हिशोब करा. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर निवांत करा महाराज. एवढी आपल्या दाताची किंमत आहे महाराज. नाही कळत या देहाची किंमत आपल्याला. महिला वर्ग, आपल्या डोक्याला केस दिले भगवंताने, बरोबर आहे, दिले. आता प्रत्येक 99% नाही 101 लोकांचा प्रॉब्लेम आहे, महिला मंडळांचा प्रॉब्लेम आहे की आपली केस गळती होते महाराज. जर आपलं टक्कल पडलं ना तर पुन्हा आपण नवीन केस बसवू शकतो. एवढं विज्ञान त्या ठिकाणी पुढे गेलं महाराज. पण जे भगवंताने दिलेले केस होते ते कसे प्राप्त झाले आपल्याला? किती पैसे भरले आपण? फुकट प्राप्त झाले महाराज, फुकट प्राप्त झाले. पण दवाखान्यामध्ये जर एक केस जर बसवायचं म्हटलं ना तर खर्च किती येतो?
80 रुपये. एका केसाची किंमत किती आहे दवाखान्यामध्ये? 80 रुपये. आता 80 रुपये किंमत तुम्हाला कमी वाटेल महाराज. 80 रुपये म्हणजे आपल्या व्यवहारामध्ये काही जास्त किंमत नाही. पण ही किती केसाची किंमत आहे? एका केसाची किंमत आहे. भगवंतानी काय दिलं बघा आपल्याला. भगवंतानी आपल्या शरीरावरती 3.5 करोड केस दिले. किती? 3.5 करोड. या ठिकाणी 3.5 करोड गुणिले 80 रुपये. हिशोब करा महाराज, आपल्या केसाची किंमत किती होते? नाही सांगू शकत. एखादी नस जर आपली दबली ना, आज 99% लोकांचा प्रॉब्लेम आहे. काही जण झोपीमध्येच आपण म्हणतो अटॅक प्रकार. काय प्रकार आहे महाराज? एखादी नस जर आपली बंद पडली तर या ठिकाणी एखादी नस बंद पडली, शिर चोकअप झाली, ती जर काढायची म्हटलं, त्याची जर एंजिओप्लास्टी करायची म्हटलं महाराज, तर एक शिर येथे ब्लॉकेज काढण्यासाठी खर्च येतो जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये. किती? 2.5 ते 3 लाख रुपये. जर बंद तशीच ठेवली महाराज, तर आपण आता घेतलेला श्वास 1-2 सेकंदामध्ये आपला जीव सुद्धा जाऊ शकतो महाराज. ती जर काढायची म्हटलं तर 2.5 लाख रुपये, साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये खर्च येतो. अशा भगवंतांनी आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या दिल्या महाराज. आजपर्यंत त्या सर्व व्यवस्थित चालतात. 72,000 गुणिले 2.5 लाख, बरोबर हिशोब करा बरं किती होतं. नाही कळत महाराज. जोपर्यंत आहे हा देह महाराज, या देहाची नाही किंमत कळत. आणि एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा आपण नाही या देहाला बघू शकत. परंतु जोपर्यंत आहे ना जिवंत महाराज, तोपर्यंत याच देहाने भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये जर आपण केलं महाराज, तर परमात्मा त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. असो, आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वजण वारकरी भजन करणार आहोत. महिला वर्ग, पुरुष वर्ग सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आणि भगवंताचं नामचिंतन करायचं.